बदलापूरचं कोणतं ठिकाण? खंडोबा मंदिर. मुळगावचा स्पेशल वडापाव. दूसरी बार खेकड़ा दिख रहे भी अगर उतरते ना पैर को। बदलापूरचं कोणतं ठिकाण? खंडोबा मंदिर. तर आम्ही खंडोबा मंदिरला निघालो. आप्पा आहे आपल्यासोबत, राणी आहे. आम्ही खंडोबा मंदिरला निघालो. बदलापूरला येऊन पोचलो आहे. फास्ट ट्रेन पकडून आलो होतो सकाळची. बघूया आता इथून कसं जायचं आम्हाला माहीत नाही. अचानक प्लॅन झाला आहे. इथून कसं जायचं आहे ते आता ते इन्क्वायरी करायला गौरव गेला तिकडे. बघूया आता पुढे काय. थंडीचे दिवस सुरू झाल्याने पहाटे बोचणाऱ्या थंडीत फिरायला जाण्याचा मोह प्रत्येकालाच होतो, परंतु रोजच्या धकाधकीच्या जीवनात त्याला फुरसत नसते. आज मी तुम्हाला मुंबईत जवळच असलेल्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील मुळगाव या रायाच्या तीर्थक्षेत्राला घेऊन निघालो आहे. बदलापूरवरून आमच्या गाडीने मुळगावकडे प्रवास सुरू झाला. थंडीचे दिवस असल्यामुळे सर्वत्र दाट धुक्याची चादर पसरली होती आणि वातावरण देखील आल्हाददायी झालं होतं. सकाळी लवकरची लोकल पकडून बदलापूर आल्यामुळे खायला काही मिळालं नव्हतं, त्यामुळे आता पोटात कावळे ओरडत होते. आम्ही मुळगावला जाऊन नाश्ता करणार होतो. मंडळी, आता आपण आलो मुळगावला येऊन पोचलो आहे. इथे नाश्ता करणार आहोत. वैजंती ढाबा तिथला फेमस आहे मुळगावचा वडापाव. तो खाऊन आपण मंदिराकडे जाणार आहोत. मुळगावचा स्पेशल वडापाव. गौरवने रस्सा वडा मागवला आहे आणि मिसळपाव आप्पाची आहे. मंडळी, आता आपण नाश्ता केला आहे. या इकोनी आलो होतो. या इकोच्या गाड्या थांबल्यात त्या इकोनी आलो होतो. बदलापूर ते मुळगाव शेअरिंग 20 रुपये आहे, पण आम्ही 4 जण होतो तर आम्ही डायरेक्ट भाडं घेऊन आलो. आम्हाला 50 रुपये पर हेड पडले. वडापाव खाल्ला, त्या वैजंती ढाब्यामध्ये वडापाव खाल्ला. आता इथून आपण जाणार आहोत खंडोबा मंदिरात. साधारण 600च्या आसपास पायऱ्या आहेत. 600-650 काय ते पायऱ्या आहेत. बघूया आता कसा एक्सपिरियन्स आहे तो. धोक्याची चादर आहे समोर. हां, ओके. तर हे बघा, हे वैजंती ढाबा होता. हा वैजंती ढाब्याच्या समोरच इकडे जाण्याचा मार्ग आहे. मुळगाव कमान लागते. मुळगाव सहयोग मित्र मंडळ मुळगाव. इथून आपला आता पदयात्रा सुरू झालेली आहे. वा, कौलारू घर मस्त. सकाळी धुकं. ते कॅमेराला दिसतंय की नाही माहीत नाही. तळा लागला एक मस्तपैकी मंदिराकडे जाताना. पाणी किती आहे आता मी काढू शकतो सर.
आठ्यात असेल ना. नाही पण इथून किती लांब आहे पायऱ्या सुरू व्हायचा मार्ग? त्या देवीची देवाला बसून राहता वरती इथे जवळच आहे का पण पुढे? हा पुढे. ओके, अजून 10-15 मिनिटात जाऊ काय? हा नाही आपण आहे डायरेक्ट. त्याला असं वाटलं डायरेक्ट इथे येऊ नको. लोकेशन दुसरं पण असेल काहीतरी. नाही हाच इथपर्यंत सोडला नसतो त्यांनी आपल्याला. तर तिथे खायला नसतं आपण थांबलो. शिंगेराया देवालय मुख्य प्रवेशद्वार. पंधरा मिनिटात आपण येतो मेन कमानीपासून पायऱ्यांच्या मार्गापर्यंत. नाना कराळे प्रवेशद्वार मुळगाव. तर हे आपलं दुसरं प्रवेशद्वार लागलं. जे कमानी पहिले लागली होती गावाची, आता दुसरी जी मंदिराचं पहिलं प्रवेशद्वार आहे. कराळे नाना कराळे बुधाजी नाना कराळे प्रवेशद्वार. इथून पायरी मार्ग सुरू झाला आहे बघा. पायऱ्या सुरू झाल्यात. साधारण 600-650 पायऱ्या आहेत. बघूया किती वेळ लागतो आहे. मेन रोडपासून ह्या पायरी मार्गाला यायला 10 ते 15 मिनटं लागतात. आपल्या स्पीडवर डिपेंड आहे. आम्ही फोटो काढत आम्हाला 20 मिनटं लागली. बघूया आता पुढे जाऊया. आपली गँग सगळी गेले पुढे, ते आता पण जाऊया. मंडळी, पायऱ्याच्या वाटेने काही अंतर गेल्यावर आपल्याला प्रथम बाणाई देवीचे दर्शन होते. देवीचे दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ झालो. बाणाई मातेचे दर्शन घेऊन काही पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला देवाच्या पावलांचे ठशांचे दर्शन होते. हे दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ होतो. ट्रेकची सवय गेली ना, असं दमाला होतं. पहिला पॉज घेतलाय राणी आणि मी. गौरव आपला काढतोय काहीतरी, फोटोग्राफी चालू आहे त्याची. आप्पा पण फिट अँड फाईन झालाय. माझी जरा अवस्था वाईट झाली. भेटायला काय भेटेल? मुंग्या आहेत खूप, त्याला खाऊ दे. चल
दाखवा ह्याच्यात तुम्ही कॅमेऱ्यात तुम्ही पाहू शकता नाद खोळा. सोडूया आदिवासात सोडून द्या. हिवाळा, पावसाळा या ठिकाणी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी पाहायला मिळते. आपण शेवटच्या टप्प्यावर येऊन पोचलोय. मंदिराचा दृष्टिक्षेपात झाला आपल्या. काहीच पायऱ्या राहिल्यात आता. दम निघाला पण कारण बऱ्याच दिवसाचा ट्रेकिंगचा गॅप पडला आहे त्यामुळे पायरी चढायला खूप दम लागला. त्यात क्लायमेट असं आहे की थोडंसं फॉगी आहे त्यामुळे गरम खूप झालं आहे. बघूया आता वरती जाऊन आपण दर्शन घेऊया. दूसरी बार खेकड़ा दिख रहे अगर उतरते ना मार्गशीर्ष महिन्यात चंपा षष्ठीला खंडोबाला दुपारी हळद लावली जाते. त्यानंतर पौष महिन्यात शंखभरी पौर्णिमेला संध्याकाळी देवाचं लग्न उत्सव असतो. या दिवशी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी येतात. महाप्रसादाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने केले जाते. तर माघ महिन्यात इथे यात्रा असते. त्यावेळी गावातील हनुमंताच्या मंदिरातून पालखी निघते. ती गडावर जाऊन देवाचे दर्शन घेऊन नंतर गावात फिरते. कृपया चप्पल बूट येथे काढावीत आणि इथून शेवटचा टप्पा आहे पायऱ्यांचा, काही पायऱ्यांचा. तिथं आपण वरती मंदिरात पोचू. मंडळी, पायऱ्यांच्या शेवटच्या टप्प्यात खंडेरायाचे वाहन असलेल्या घोड्याच्या खुरांचं दर्शन होतं. चढ की बाला, असं काय करताव? चांगले तोडले त्याचे. फायनली वरती येऊन पोचलो. आता आपण मंदिरात वरती येऊन पोचलोय. इथून मंदिराचा प्रवेशद्वार आहे. बघूया आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. जय मल्हार. चला, परतीच्या वाटेला लागलोय. 650 पायऱ्या चढून आता उतरायला लागलो. ऊन आत्ता जाणवतंय. मगाशी ऊन नव्हतं पण आत्ता व्ह्यू मस्त दिसायला लागलाय. सगळं धुकं गेलंय. मगाशी धुकाने सगळं काही दिसत नव्हतं. आत्ता स्पष्ट दिसायला लागलं सगळं.
पण ऊन जाणवतं चांगलाच. वरतीची पावलं पटापट पडताना दिसत आहेत. येताना मात्र लोकांना भूक लागलेली होती, त्यामुळे जेव्हा कधी याल तुम्ही तेव्हा पहिल्यांदा मस्तपैकी नाश्ता करून पेटपूजा करूनच 650 पायऱ्या चढण्याचा पराक्रम करायला बघा, नाहीतर जास्त तुम्हाला दमछाक होईल. आणि तुम्ही बघू शकता जेवढ्या पायऱ्या समोरच्या साईडला उतरताना लागतात तेवढ्याच टुवर्ड्स वरती जाताना तुम्हाला लागतात. आणि दोन्हीकडचा व्ह्यू अतिशय मनमोहक आहे. आणि सकाळी जर आलात तर तुम्हाला मस्तपैकी धुक्याने दाटलेली हा परिसर तुम्हाला बघायला मिळेल. खाली उतरलो आहे. आता इथून आपण बदलापूरला जाणार, नंतर आपण परतीच्या वाटेला लागणार. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. लवकरच भेटू आणखीन एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.